तर नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आम्ही आज निघालो आहेत पिकनिकसाठी गोव्याला. तर आमची ट्रेन पनवेलपासून थिविमपर्यंत जाणार आहे. तर सध्या आम्ही कोपरखेरणे टू पनवेल लोकलने प्रवास करत आहोत. हे सर्व देव किती शांत बसलेत. गोव्याला तसं काय असेच शांत बसणार आहेत. याने तर पंढरपूरची बॅग काय खाली ठेवलीच नाही खांद्यावशी. अशा प्रकारे आम्ही थिविम स्टेशनला पोहोचलेलो आहे. विनीत नक्की थांबतो आहे ना. गोव्याला आल्यावर डाऊट येतो म्हणा. आवडा टाइम करा तुला यावला एअरपोर्टला. आलो आता टॅक्सी बुक करायला. मनीष कुठं चालला? गोव्याला आला? अशा प्रकारे आम्ही हॉटेलला पोहोचलेलो आहे. जोशी, वेलकम टू गोवा. खूप छान हॉटेल आहे, बघू शकता तुम्ही. तर आम्ही रूम मध्ये आलेलो आहे. किचन हॉल मध्येच आहे. 2 बेडरूम आहेत. मनीष बुक केलास स्पॉट तुम्ही? रूम बघू शकता तुम्ही. कसा वाटला तुला रूम? मेन लिफ्ट पण आहे, जरा बरं वाटतं. काय त्रास होणार नाही आपल्याला. बाहेरचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला आता. अरे मंदिर पण इथं जवळच आहे. तर आता आमचं चाललंय जेवणाचा प्रोग्राम संध्याकाळचा. तर बघूया आता काय बनतंय आपल्या जेवणात. चलो रखते मैग्नेट करके रखता है. हे काय आहे? चिकन है. कशासाठी? चिकन सूखा बनाते हैं चखने के लिए. चखण्याला. ओके. याच्यात चिकन आहे, इथे अंडे आहेत. चिकन दूर धुवायला लागते. चिकन धुवायचं आहे अजून. अगर चिकन आजचा बेत आहे आमचा, चिकन बनवायचा. आम्हाला मच्छी भेटली नाही. आमचं मास्टर शेफ मिथुन म्हात्रे आज चिकन बनवणार. काय म्हणेस, काय झालं? ते थोडं दुखापत झाली आपल्या आल्यावर. काय नाही, होऊन जाईल तेवढं. काही नाही होतं. मग चला आपल्याला आता लसूण सोलायचं आहे, कांदे पण कापायचे आहेत, जेवण बनवायचं आहे. पुढं मी येतो 10 मिनिटाचा. जास्त झाले का? नाही काय ओके असं लवकर येतो येतो 10 मिनिटं. 10 मिनिटं. मिथून काय बनवतो? दाल खिचडी बनवू. हॅलो, ह्यो दुसरा एक थांब थांब थांब. ह्यो हेल्पर आहे का? चिकनचं साठी बनवतो का मसाला? बघा कलर आलाय चिकनला. आणि इकडे टाकला. चकना.
चिकन फ्राय. वाव नाईस, एक नंबर मिथून. एकच नंबर कलर आलेला आहे चिकनला. मग कसं वाटतं आता मच्छी साफ करतोय आपण गोव्यामध्ये? मी कोलब्यांची उपटतोय. फ्रेश एकदम कोलंबी सर्व मच्छी आम्ही फ्रेश घेऊन आलेलो आहे. काय काय आणलंय? मच्छी मार्केटमधून कोलंबी आहे, स्क्विड आहेत, बांगडे आहेत, लेपा आहेत. लेपा आहेत. मिथुनला काहीतरी बोल. नाही मला पगारामध्ये आणले त्यांनी. शेपा आहेत, लेपा आहेत, सर्व काही आहेत. हा चेंड मासा काल रात्रीपासून झोपला, अजून उठलाच नाही. हा कामा कर, काहीतरी कामं कर. नुसतं झोपायला आलाय का तू? हा चल उठ लवकर. ऋषी काय करतोय? कांदा टॅमॅटो सब मच्छी केली, तयारी चालू आहे. मच्छी व्हेरी गुड. असंच काम करत राहा, नाही तर तो मनीष काहीच काम करत नाही. तो फक्त पार्ट्या करायला आलाय बस. आयता निघता आयता सगळा बनलाय. निघता आता चमचा घेतला, मुद्दाम शायनिंग मारतोय, अजून काहीच नाही करत. बघा पूर्ण शिजल्यानंतर आला इथं बनवायला. माकली मसाला. नवीन कुक तयार होत आहे आमच्यात. बांगडा फ्राय करतोय. गोव्याचे फ्रेश बांगडे मनीष तांडेल फ्राय करताना पहिल्यांदा. कुठे चाललात? कुठे चाललंय? शांतादुर्गा. हा कलिंगूट बीचला पोहोचलेलो या प्रकारे आम्ही. कलिंगूटला फुल लाइटिंग केले आम्ही येणार म्हणून. फुल तयारी. जशन म्हणायंगे. आमचं वेलकम किती लाइटिंग करून केलंय. पताके लावलेत. भेटू कलिंगूट. सहलीला जायचा सहलीला. कलिंगडला पण तुकाराम महाराज यांचा स्टॅच्यू भव्य मोठा पाहू शकता तुम्ही. 19 ते 24 तारखेपर्यंत स्पिरिच्युअल फेस्टिवल चालू आहे. हे आहे गोवा. आय लव्ह गोवा. हा बोल. आता आम्ही आलोय गोवा बीचवर. नाही काय पाहिजे नाही, तुम्ही गेला ना सेपरेट. शेवटी आले ग्रुपमध्ये फिरायला काय होतं तुम्हाला? आय लव्ह गोवा. कोणता यो का अनिकेत आहे भाई आहे. लव गोवा. गोवा वाईफ. गोवा काय लाटाव वाव खतरनाक. पाहू शकता किती सारे शॅक्स आहेत इथे. इथे कुठेही तुम्ही बसून
जेवणाचा आस्वाद घेऊ शकता. बीचच्या एकदम समोरासमोर एकदम. कोस्टल स्टेस Baga beach. We are going to Baga. दॅट्स कॉल्ड बागा. हे बघ आम्ही इथेच हॉटेलला कुठेतरी होतो. हां इथेच होतो आता. इथंच ये झालं. ह्याचा नंबर घ्यायचा जाता येईल आठवण का कॉलेजून म्हणजे आम्ही इथे होतो साईडून. तिथंच लगा नाही बाहेर. इथंच लावायला लागलं थोडं. अरे तुम्ही अजून इथेच. बघता आता रात्रीचे 1:30 वाजलेत आणि आमच्या पोरांना भूक लागली. तर आता मिथुन म्हात्रे जे काय बनवतात बघा. लेपा आहेत, कोलंबी सगळं चालू आहे. बांगडा फ्राय एकच बांगडा राहिले. आता बघू. रात्री 1:30 वाजल्यात बोलल्यावरती भुका लागल्यावरती आमचे शेफ काहीतरी बनवायला लागते. तुम्हाला कसं वाटतं झोपेतून उठवलंय पोरांनी? अरे जाऊ दे, लसूण सोडून दे पहिला. हे ब्लॉग नंतर आता नको. आता मेनू काय आहे पण? आता मेनू काय आहे? मटन. माहिती नाही. मटन ही तयारी कसली चालू आहे? मटन दाखव ना कच्चं मटन. कुठं आहे? पिशवीत आहे बा. हे काय? नंतर दाखवू आपण. हे लोक इथं झोपायलाच आलेत. फिरत नाही काय नाही. काय करणार तुम्ही? फिरवत नाही बोलल्यावरती आम्ही झोपूनच राहणार. आणि हा तर काय बोलणार याला. दारू पिऊन दिवस चाललेत असं बोलतोय. आणि पितो स्प्राईट. इथंच फ्राईड. रात्री पण येत नाही कुठे बीचवर. पळून येतो घरी. घालून आला काय मग पहिला बोलला शॅकवर जाऊ. नंतर येऊन झोपला परत. बोलतो नाही माझं डोकं दुखतंय. तेव्हापासून झोपलाय तो. अजून झोपलेलाच आहे. अजिबात उठला नाही. काम तर बिलकुल करत नाही. माझं एकट्याचा उपवास आहे म्हणून मी मला सोयाबीनची भाजी एका साईडला मटन शिजतोय. मटन. कलर बघा रश्याचा. आणि एका साईडला व्हेज मटन, सोयाबीन,
कारण आज मिथूनचा उपवास आहे म्हणून सोयाबीन बनवलं आहे. आणि आम्ही काय राक्षस आहेत, आम्ही सगळं खातो. थँक्यू मितीन आमच्यासाठी एवढा छान स्वयंपाक केल्याबद्दल. हा बघा नुसतं झोपायलाच आलाय. मला इथं बसून झोपतोय, नुसतं झोपतोय. तर आम्ही आलो आता गोव्यामध्ये शॉपिंगला. पण आता हे मित्रमंडळी बायकांसाठी घेत आहेत का? आम्ही सिंगल आहे, आम्ही कोणासाठी नाही बघा, हे यांचे बायको. पण तुम्ही रेडी टू मिंगल आहेत ना, रेडी टू मिंगल तर आहेच. मग दुसरीसाठी घेऊ शकता. आता आम्ही तरी ठीक आहे, पण ते बघा, ते आमचे कुबेर देव बघा. कुबेर ते अलग चॅनल आहे हो. मिथून काय घेतलात का बायकोला? ते मला जे आवडतं ते तिला आवडत नाही. चॉईस आमची मॅच नाही होत. तू कोणासाठी घेतोय? मग ठीक आहे, तुझा आला, तुझा प्रूफ आला. हा विनीत, घेतच नाही, तुमचं लग्न नाही झालं, तुम्ही कशाला बघताय? मी घेतच नाही, बघतोय त्यांच्यासोबत. चॉईस तर केले. हे काय, ही खरेदी विनीतची आहे, ही विनीतची खरेदी. एवढी खरेदी यानेच केले ना. बोलतो मी कोणाला काय घेतच नाही. हे सगळं कोणासाठी आहे? हे चुकीचं आहे ना. तुला काय वाटतंय? हे तर हे सगळं राज्य आहे. माझा डाऊट आहे कोणाला देते काय माहिती. विनीत कोणाला घेतलाय पुढचा विचार. नाही पण सोडून जातो. पाण्यात बसलं, पाण्यात पिवाला. यो आईला पाणी, यो पाणी जवळ, यो पाणी. आम्ही बसलो त्याच्या बाजूला चक्क पाणी. आले. शॅकवर बसलोय मित्रांनो, मजा बघा. पाणी बघा, पूर्ण शॅक पर्यंत पाणी आलेलं आहे. शॅक पण आता बंद करत आहेत ते लोक, एवढं पाणी आलेलं आहे. किती पाणी आलंय बघा, लाटा पूर्ण शॅक पर्यंत आलेत. ते बघा, पूर्ण शॅक पर्यंत लाटा येतात. बंद करत आहेत ते लोक. आज गोव्यामधला शेवटचा दिवस, आमच्या ट्रिपची समाप्ती. आम्ही निघालो रूमवर. आठवण येते प्रत्येक गोष्टीची, पण आता काय बोलू तुम्हाला. परतीचा प्रवास चालू होईल आमचा सकाळी उद्या. आता निघतोय रूमवर, जातो, जेवतो आणि झोपतो. तुमची रजा घेतो आणि तुमची रजा घेतो. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूच. आणि पुढच्या ब्लॉगमध्ये अशीच मजा करू जशी आज तुम्ही बघताय. तशीच मजा पुढच्या ब्लॉगमध्ये पण तुम्हाला बघायला भेटेल. शेवटच्या रात्रीचा शेवटचा नजारा
कॅटफिश, देशी क्रॅब. निघालोय आता सध्या रूमवर. मज्जा केली एवढा दिवस. आठवण येत राहिली या दिवसांची. मित्र सोबत होते, सगळे सोबत होते. आज आम्ही तुमची रजा घेतोय. निघालोय घरी. उद्या सकाळी सकाळचा ब्लॉग तुम्हाला बघायलाच भेटेल. बघूया उद्या. शेवटचा प्रवास संपला आमचा. रूमवर पोचलोय आम्ही. हा आमचं हॉटेल. हा हे आमचा हॉटेल. पार्किंग पुढे आहे तिथे आता गाडी पार्क करतो, जेवतो, निवांत झोपतो. आता गोव्याचा ब्लॉग तुम्हाला बघायला भेटेल पुढच्या वर्षी. पुढच्या वर्षी गोव्याचा ब्लॉग बघूया आपण परत. चला तर आज आम्ही निघालोय घरी. आमचा नाश्ता कांदा पोहे. परत एकदा मिथून मात्रे बनवताना. तुम्हाला पगार भेटला का कोणता एवढ्या दिवसाचा? माणसं आहेत का जनावर? कचरा बघा एका रात्रीचा फक्त. हा अजून इथं 2 बास्के बांधलेत. हा बघा. कांदा पोहे रेडी झालेले आहेत. घेतले पण आहेत खायला. टेस्ट करून बघूया मिथुनने कसे बनवलेत. नाही त्याचा हात कापायला. हा सांगते हे काय बनवलं. कोकणीच पहिल्यांदा घेतले खायला. अरे उठा, चेकआउट करायचं आहे. काम तर करत नाही आणि बोलतात हे कसं बनवलं ते कसं बनवलंय. तुम्ही उठून काम करा ना. माझं हा म्हणणं भैया, आमच्यातलं सगळं काम सगळ्यात करून कामचोर आमच्यातला. दोन्ही कामचोर आहेत हे. एक बी काम करी नाही याच्यातलं. भांडी कोणी घासली सकाळी? आता 1 दिवस घासली 3 दिवसांत. पहिल्या दिवशी कोणी घासली? आम्ही आमचे युनिट अध्यक्ष काजवणाला गेले. युनिट अध्यक्ष 2 आमचे गेलेत काजू आणायला. तर बघू किती काजू आणतात. मग कशी झाली टेस्ट आपले पोहे बनवलेले? 1 नंबर. काय वाटतंय? अप्रतिम. कोकचे हात कापायला पाहिजे. कसं वाटतंय मग आज घरी जायचंय? गोवा ट्रिप संपलेली आपली. दुःख होते. असं वाटतं अजूनही कापता राहावा. लय मजा करावा. घरी जायची तयारी झालेली आहे सर्वांची. बॅग पॅक झालेली आहे. आता परतीचा प्रवास. भेटूया ट्रेनमध्ये. विनेत काय पार्सल घेतलं का नाही तू? काजू वगैरे काजू बी. अरे कणाची मुंडी आहे नक्की. डुकराची दिसते डुकराची ती. आहे ती. बॉडीगार्ड मिथून मात्रे. कुठलं हॉटेल आहे हो? वर्षा प्युअर व्हेज रेस्टॉरंट. आणि बाकी हे बघा हे आमचे मंडळी. इकडे टॅक्सी नाही भेटत आहे. आता महापौरचा माणूस आहे पण काय याला पण टॅक्सी नाही. हे बघा सगळं चालत टॅक्सीची वाट बघतात. टॅक्सी काय बुक होत नाही. आणि कसं वाटतं तुला चालून? एकदम फिलिंग कशी आहे तुझी? या महिन्यात येऊ नका इथे मित्रांनो. बहुत गरमी. तुम्ही मेन माणसं आहेत ना. तुम्ही अरेंजमेंट करायला पाहिजे. टॅक्सी मागवायची नाही ना पण तो मंडळाचा अध्यक्ष तिकडे अनिकेत भोईर आहे. पोरांना त्रास नाही झाला पाहिजे. मंडळाचा अध्यक्ष अनिकेत भोईर आहे. चुकीचं आहे. तुम्ही माझ्या नाही. चला लवकर ते पोचले तेवढे. मित्रांनो कुठे चालले तुम्ही? घरी चाललो आता. संपली पिकनिक. पैसे संपले. कॉन्ट्रॅक्टर बाय बाय. आता परत आम्ही आलो इथे थिविम बीचला. सॉरी थिविम स्टेशनला. आमची ट्रेन लेट आहे त्यामुळे हा बघा हा सांड परत झोपला. आता काय खाओ पिओ सो एवढंच काम केलं त्यांनी गोव्याला येऊन. न रात को पप्पे जाओ. हे तर 2 काही कामाचं नाही. आपण ते आमचे कुक होते चांगले. आणि एक महापौर आमच्या बरोबर आहे. बघा बघा कसा दम देतो बघा लगेच दम. हा आता मध्ये एकदा गरीब माणसाने काय माघार घेतली लगेच दम द्यायचा. बोल ना आता बोल ना व्हिडिओ मध्ये बोल ना. हिंमत आहे का तुला?
बोल. आमची ट्रेन 8 तास लेट आहे. दुपारी 1:30ची होती, ती रात्री 9ची आहे. त्यामुळे आम्ही ट्रेन आता लेट झाली म्हणून रूम घेतली. पण आम्ही रूम घेतली पण हे कुकरच्या शिट्या इथं असंच वाजतात. आम्ही काय जेवण वगैरे काय इथं आता आहेच नाही संबंध. आवाज ऐका. अरे टायमावर बंद झाला आवाज. त्या साईडला वाघ आहे. स्टेशनला आलाय वाघ. बिबट्या. बिबटे सुटले तिथे बिबटे. 8 तासानंतर परत आम्ही आलोय थेंब स्टेशनला. अजून ट्रेनला टाइम बाकी आहे. याने तर भरपूर टाइमपास केला आमचा. ठीक आहे, आता बघूया पुढे. आमची ट्रेन लेट आहे. कधी येईल काय माहिती. वाट बघतोय ट्रेनची. आणि आमची मंडळी पण वाट बघते. काय तुम्हाला वाटतं ट्रेन येईल? दुपारी 12 वाजले म्हणून वाट बघतोय आपण. ट्रेन येईल का? तुला काय वाटतंय? आहे का? मेरा नंबर आहे का? ड्रायव्हरला फोन लावून विचारू का? ड्रायव्हरला फोन कर, त्याला सांग लवकर ये. स्पीडने बोलू. नाही तर आम्ही दुसरी गाडी बुक करतो. बरं ओला उबर काय करू? ओला उबेर करू का आम्ही पर्सनल ट्रेन करून निघू? लवकर येतं का नाही? लवकर येत आहे की नाही? लवकर येत असेल तर लवकर या, नाही तर आम्ही निघालो. आमच्याकडे दुसरा एक ड्रायव्हर इथे बाजूला बसलेला आहे. तो त्याचा बिझी आहे. चला मित्रांनो, दुपारी 1:30ची ट्रेन होती. आता 9 वाजले तरी अजून ट्रेन काय आली नाही. एवढे पब्लिक थांबले. हे चुकीचं आहे ट्रेनवाल्यांचं. एवढं नाही पाहिजे. एवढी लेट ट्रेन म्हणजे कसं आम्ही जाणार? हे बघा आमचे बरं तरी अजून मजा घेतात. त्यांना तेवढंच पाहिजे. ट्रेन नाही आली तर त्यांना अजून मजा आहे. बघा हे बघा, त्यांना असं वाटतं सुट्ट्या फुकट आहेत. हां, तुम्हाला ट्रेन नाही आली तर मजा येते ना. अजून 2 दिवस थांबू आपण बघायला. सुट्ट्या भरून भेटेल ना. सुट्ट्या भरून भेटू ना भेटू. तुमचं काय मत आहे? आमचं काय नाही म्हणत. मग ट्रेन आली पाहिजे का नाही? पगार नाही आला आमचा, आम्ही काय बोलू शकतो. तो पगारावर आले तुम्ही गोव्याला? अच्छा, किती पगार आहे तुम्हाला सर? सकाळपासून वाट बघता आता आले. 9 तास लेट. पाणी उडवलं वरती. सकाळपासून जिची वाट बघत होती आली आहे. बाबा आले, बाबा आले. आजीने मोबाईल एवढी जण वाट बघता ती बाबा आताशी आली. आता शेटवर बसता आम्ही. नंतर तुम्हाला परत दाखवतो. या तू ठोक लीजिए. 5,000 लौटे दिख जाना चाहिए. ये 4,000 के लिए मैं यहाँ पे नहीं खड़ा हूँ.